अवघ्या 11व्या वर्षी लग्न, बालवयातच अत्याचार, समाजाकडून अपमान, सामूहिक बलात्कार. न्याय मागण्यासाठी पोलिसांपासून ते गावकऱ्यांपर्यंत प्रत्येक दार ठोठावलं, पण कुणीच साथ दिली नाही. एका निष्पाप मुलीला जेव्हा कायद्याने, समाजाने आणि व्यवस्थेने वारंवार एकटं पाडलं, तेव्हा तिच्या आयुष्याने असं वळण घेतलं की संपूर्ण देश हादरला. एक सामान्य मुलगी बँडेड क्वीन कशी बनली? तिच्या आयुष्यात नेमकं काय घडलं? ती केवळ डाकू होती की व्यवस्थेविरोधातील बंडाचं प्रतीक? पाहूया फुलनदेवींची संघर्ष, वेदना आणि प्रतिकाराची थरारक कहाणी. नमस्कार, फिलिंग्स मनातल्या चॅनलवर आपले स्वागत. उत्तर प्रदेशातील जालौन जिल्ह्यातील गोहरा या छोट्याशा गावात 10 ऑगस्ट 1963 रोजी एका गरीब मल्लाह कुटुंबात फुलनदेवींचा जन्म झाला. आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची होती. बालपणापासूनच गरिबी, जातीय भेदभाव आणि सामाजिक अपमान यांचा सामना करत त्या मोठ्या झाल्या. ज्या वयात मुलं शाळेत जातात, खेळतात, स्वप्न पाहतात, त्या वयात म्हणजे अवघ्या 11व्या वर्षी फुलनदेवींचं लग्न त्यांच्यापेक्षा खूप मोठ्या वयाच्या व्यक्तीशी लावण्यात आलं. विवाहानंतर त्यांचं आयुष्य अक्षरशः नरक बनलं. पतीकडून सातत्याने शारीरिक आणि मानसिक अत्याचार होत होते. शेवटी हा छळ असह्य झाल्यानंतर त्यांनी सासर सोडून माहेरी परतण्याचा निर्णय घेतला. पण त्यानंतरही त्यांना आधार मिळाला नाही. उलट समाजानेच त्यांच्यावर बोटं उचलली. दोष अत्याचार करणाऱ्यांचा नव्हे, तर फुलनदेवींचाच असल्यासारखी त्यांची वागणूक झाली. समाजाचा हा दुहेरी न्याय त्यांच्या मनात खोलवर जखम करून गेला. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात आणखी एक भीषण घटना घडली. किशोर वयातच गावातील काही तरुणांनी त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्या न्यायासाठी पोलिसांकडे गेल्या, प्रशासनाकडे गेल्या, गावातील ज्येष्ठांकडेही मदतीची याचना केली. पण प्रत्येक ठिकाणी त्यांना अपमान, दुर्लक्ष आणि निराशाच मिळाली. जेव्हा पीडितेला न्याय मिळत नाही आणि अत्याचार करणारे मोकाट फिरतात, तेव्हा व्यवस्थेवरचा विश्वास ढासळतो. फुलनदेवीच्याही बाबतीत तेच घडलं. न्यायाची दारं बंद झाल्यानंतर त्यांनी जंगलाची वाट धरली. डकेतांच्या टोळीत गेल्यानंतरही त्यांचं आयुष्य सोपं नव्हतं. तिथेही त्यांच्यावर अत्याचार झाले. मात्र याच काळात त्यांची भेट विक्रम मल्लाह यांच्याशी झाली. विक्रमने त्यांना सन्मानाची वागणूक दिली. दोघांनी मिळून स्वतंत्र टोळी तयार केली आणि हळूहळू फुलनदेवींचं नाव उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील बिहड परिसरात गाजू लागलं. 1981 हे वर्ष त्यांच्या आयुष्यातील सर्वात चर्चेचं ठरलं. आपल्या आयुष्यातील अत्याचारांचा बदला घेण्याचा त्यांनी निर्णय घेतला. कानपूर जवळील बेहमई गावात जाऊन त्यांनी 22 ठाकूर समाजातील पुरुषांची हत्या केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. या घटनेने संपूर्ण देश हादरला. काहींसाठी त्या खुनी ठरल्या, तर अनेकांसाठी त्या अन्यायाविरुद्ध उभा राहिलेल्या स्त्रीचं प्रतीक बनल्या. या घटनेनंतर जवळपास 2 वर्ष त्या पोलिसांना सापडल्या नाहीत. अखेर 1983 मध्ये तत्कालीन मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री अर्जुन सिंग यांच्या उपस्थितीत त्यांनी आत्मसमर्पण केलं. हजारो लोकांच्या साक्षीने झालेले हे आत्मसमर्पण देशभरात चर्चेचा विषय ठरला. आत्मसमर्पणानंतर फुलनदेवी जवळपास 11 वर्ष तुरुंगात होत्या. त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्ह्यांचे आरोप होते. मात्र न्यायालयात दोष सिद्ध होण्यापूर्वी 1994 मध्ये त्यांची सुटका करण्यात आली. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी बंदुकीऐवजी लोकशाहीचा मार्ग निवडला. समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंग यादव यांनी त्यांना राजकारणात आणलं. 1996 मध्ये त्यांनी मिर्झापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. नंतर त्या पुन्हा एकदा खासदार बनून निवडून आल्या. संसदेत त्यांनी महिलांवरील अत्याचार, दलित आणि वंचित समाजाचे प्रश्न यावर सातत्याने आवाज उठवला. एकेकाळी जंगलात बंदूक घेऊन फिरणारी स्त्री आता लोकांच्या प्रश्नांसाठी संसदेत बोलत होती. मात्र त्यांचं आयुष्य पुन्हा हिंसाचाराने संपलं. 25 जुलै 2001 रोजी दिल्लीतील त्यांच्या सरकारी निवासस्थानाबाहेर त्यांच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही हत्या बेहमई हत्याकांडाचा बदला असल्याचा दावा करण्यात आला. फुलनदेवीचं आयुष्य आजही वादग्रस्त मानलं जातं. काही जण त्यांना कुख्यात डाकू म्हणतात, तर काही त्यांना अन्यायाविरुद्ध लढणारी स्त्री म्हणून पाहतात. त्यांच्या आयुष्यावर आधारित बँडेड क्वीन या चित्रपटाने त्यांच्या संघर्षाची कहाणी जगभर पोहोचवली. फुलनदेवींची कहाणी ही केवळ एका डाकूची गोष्ट नाही, ती अशा व्यवस्थेचं प्रतिबिंब आहे जिथे एका मुलीला वारंवार न्याय नाकारला गेला. अत्याचार, अपमान आणि असहाय्यतेच्या गर्दीत ढकलल्या गेलेल्या त्या स्त्रीने शांत बसण्याऐवजी प्रतिकाराचा मार्ग निवडला. त्यांच्या त्या मार्गाशी प्रत्येक जण सहमत असेलच असं नाही, पण एक गोष्ट मात्र नाकारता येत नाही: अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची किंमत किती मोठी असू शकते याचं सर्वात तीव्र उदाहरण म्हणजे फुलनदेवी. ही कहाणी आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.